बुडुंग 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 बुंग बुवा याचा बुवा तोय. तू का बुवा आहे का यंद्रे? काय अरे तुम्ही आमच्यावर संस्कार टाकले पाहिजेत. आम्ही सगळ्या संत मंताला मानतो ना. तू बोलला तू आरक्षणाचा विषय काय? मग आपल्या आई बहिणीवर हल्ला झाला तेव्हा कुठे गेलता बाबा? तेव्हा ती हिंदू माया नव्हती का? मग आपल्या अंतरवालीची ती माया नव्हती हिंदूची? तेव्हा कुठे गेलता? माझ्या पोरांनी फाशी घेतली तेव्हा कुठे गेलता तू? हिंदू नाहीत कधी फाशी घेणारे पोर आत्महत्या केलेले मराठा आरक्षणासाठी? जो बाप शेतात काम करतो पोरं शिकितो 1% पोरगी हुकल्यावर ती जनावरासारखं रडती. ती हिंदू नाही का रे? ए टिकल्या हिंदू नाही कधी? बोच्या गंज लावी तो कुठून काय आणून इतका मोठा? काय तुला काय बेअकल्यासारखा नथ घालतो का इथं? काय हिंदू धर्माचं संरक्षण करणारे गोरगरीब मराठी आहेत, गोरगरीब ओबीसी आहे, 12 बलुतेदार आहेत, 18 पगड जातीचे शेतकरी कष्ट करणारे आहेत. हा ही हिंदू धर्मावर ज्यावेळेस संकट येतं ना त्या टायमाला वार हे गरीब झेलतात. तुमच्यासारखी येशीत कुलूप लावून आत बसते. हा डोके गोरगरीब फोडून घेतात आणि धर्माचं रक्षण करतात. तो यासारखे नाही करीत. तुला घेणंच काय होतं मला काहीच कळत नाही भाऊ. तुला कधी बोललो का मी? तू कोण आहे मला माहित नाही. तू वर या गळात दिसतो खाली या गळात दिसतो. तुला काही बोललो बी नाही बाबा मी. तू पुढून टिकल्याला मागून लाव कुंकून लाव आम्ही बोलतोय नाही बाबा. तुला काही बोललो का बाबा? पत्रकार बांधव मग काही चुकलं का? आम्ही गरीबाची लढाई आहे, गरीबाचे लेकर आहेत, गरीबाचे लेकराचा आक्रोश लई आहे बाबा. तुला दुःख नाही कळायचं बाबा गरीबाचं. आमच्या तुला नाही कळायचं आमच्या गरीबाचं दुःख किती बेकार आहे. ज्यावेळेस शेतमजुरी करून 1-1 रुपयाची पुंजी जमा केली, 1-1 रुपया, आणि लेख शिकविली किंवा पोरग शिकविलं, ते नोकरीला नाही लागल्यावर आईबापाचं काय दुःख आहे, त्या पोराचं काय दुःख व्यसनी झाल्यावर ते तुला नाही कळायचं बाबा. आमचे लोक मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी हमाल्या करतात, गाड्या उडीतेत, कंपन्यात लोखंडाच्या कंपन्यात कामं करतात, दिवसभर लोखंड उचलितेत, सिमेंट उचलितेत, टपऱ्या चालितेत, रात दिवस छोटे छोटे गाड्यावर वडापाव विकतेत, रिक्षे चालवते, टॅक्सी चालवते. त्यांचं दुःख बाबा तुला नाही कळायचं बाबा. तुम्ही पाकिट घेऊन कीर्तन करणारा, तुम्हाला नाही कळायचं बाबा आमच्या गरीबाच्या भावना. खरा वारकरी संप्रदाय आणि खरं हिंदुत्व चालवणारे महाराज खूप येते या राज्यात आणि देशात. खूप कट्टर येतो ग ते हिंदुत्व धर्म चालवणारे आणि वारकरी संप्रदाय चालवणारे कट्टर आहेत. त्यांच्या चरणी नतमस्तक होतात आम्ही कधी बी, गोरगरीब कधी पण. आणि हिंदुत्व तुम्ही काय शिकवा आम्हाला? आम्ही झोपेतून उठलं राम राम म्हणतो रोज. काय माहिती तुला? काय माहिती तुला बाबा? रोज झोपेतून उठले गाव खेड्यात राम राम करतो आम्ही एकमेकाला. तुला काय कळायचं बाबा? आमचं दुःख नाही कळायचं गरीबाचं. एकदा गरीबाच्या घरात जाऊन बस आणि आरक्षण कशाला लागतंय हे विचार. आमचं एकट्याच आम्हाला काय बाबा? आम्ही हिंदू नाहीत का? तुला हिंदूचा एवढा कळवळा आहे, 1.5 दिवसात तुला एवढा कळवळा आला, बुचडा बांधला मागून तो आणि पुढून टिकला लावला, तुला एवढा हिंदुत्वाचा कळकळा आला. तू माझ्या गरीब लेकरांचं काय हाल आहेत हे एखाद बार विचारले का? बरं आम्ही हिंदू आहेत, हिंदूत मराठा धोक्यात आलाय. हिंदूत एकटा अर्धा मराठा आहे, अर्धा एकटा मराठा आहे, धोक्यात आलाय. का म्हणला नाही तू हिंदू आहेत मराठी ते चाल दे त्यांना आरक्षण? बाकीच्या हिंदूतल्याला कसं काय दिलं? हिंदू मधल्या बाकीच्याला दिलं ना आरक्षण. मग हे अर्धे हिंदू राहिले यांना का दिलं नाही? कमून थोबाड उचकटलं नाही? तू त्या किड्याला सुपारीचा गुटखा खाणारा तू आम्हाला शिकायला लागला. कसं काय तुमचा आदर करावा भाऊ? संत महंत तोंडातून धर्माच्या पलीकडं, वारकरी संप्रदायाच्या ग्रंथाच्या पलीकडे शब्दच येऊन देत नाहीत. त्याला म्हणतात कट्टर ग्रेट महाराज. आणि तशा महाराजांच्या चरणी आम्ही लोक नतमस्तक होतो, हमेशा लीन राहतो त्यांच्या पुढं, त्यांच्या पुढं आदराने वागतो आम्ही. तू कोणचा बाबा? तुला काय देणं घेणं होतं आमच्या आरक्षणाचं? काय तो काय गुतलं होतं? घेतली असेल सुपारी बाबा तो, ठीक आहे. तुला काय व्हायचं असेल पुढे तू होईन. तुला काय व्हायचं? आमच्या कशाला नादाला लागतो उगाच? आम्ही काय केलं? तू गोरगरिबांच्या लेकरात काय हालीत? 1% जर हुकलं तर आमचं उभं आयुष्य लेकराचं व्हायला जातं. उभं आयुष्य म्हणतो मी बाबा, अय बुवा, उभं आयुष्य आमचं व्हायला जातं. ए हेंद्रे ऐक ना, हॅलो बुवा, आमचे लेकरं ज्यावेळेस शिकत आहेत 1% हुकत आहेत का? ए एकने
1% हुकलं ना वावरी केलंय. किती जण दाखवू तुला वावरी केलेले? ए माईकच तोंडात धरला होता त्यांनी. मी त्याचं भाषणच बघितलं सगळं. माईक चोखे ऐक. यायचा बाबा तो आहे. तू ऐक, आमचे बापानी वावरही केलेली. किती दाखवू तुला? पोरगी नोकरीला नाही लागली, पोरग नोकरीला नाही लागलं, लोकांच्या तिथं सालगडी म्हणून. किती दाखवू बुवा तुला? ए हिंदी गाणे ऐकणारे ऐक, कोणचा धर्म चालितो? किती जण आत्महत्या केलेला दाखवू? आमच्या आईच्या कंपाळी कुंकुन राहिलं. 4-4 वर्षाचे लेकरं सांभाळती. नवऱ्यानी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्यामुळे. तुला काय होतं रे बोलायला बुवाचे? तुला काय होतंय? तुला काय होतंय? संकट आलंय. फीस भरायला नाही. फीस कालचं सांगतो बोला तुला. कालचं ए बोवा, कालचं सांगतो तुला. प्रवीण भैया पिंगळेंनी आत्महत्या केली. बापाजवळ पैसे भरायला नव्हते. बापाला सांगावं तर बापाच्या वेदना भयंकर असतात. नको सांगायचं म्हणून पोराने आत्महत्या केली. घरी जातो की एकदा त्या? नुसतं उंबरा ओलांडून दाखव मला त्या घराचा. किती आक्रोश आहे. कोणचं हिंदुत्व चालितो तू? आम्ही छत्रपतीच हिंदुत्व चालवतो ते मान्य आहे आम्हाला. तू कोणचं हिंदुत्व चालितो? टिकल्या लावतो म्हणजे तू कसले शान आहे का? मला तुला बोलायचं नव्हतं, पण मी आधी ऐकलं नव्हतं. रात्री ज्यावेळेस मी मीडियात बाईट दिली तेव्हा ऐकलं नव्हतं. तो ती बोलायची स्टाईल होती ना, ती डेंजर होती बाबा. तुला मराठ्यांचा तिरस्कार इतका हाई कशामुळं? आतून चेडी घालतो का नाही माहित नाही लोकाला. वरून नुसतं कपड्याने झाकून घेतलं. म्हणजे तू काय महात्मा झाला का? तो बोलण्याची स्टाईल मी रात्री बघितली म्हणून आज डोकं खवाळे. तुला काय जाणीव आहे? माझ्या बापाच्या, मराठ्यांच्या बापाच्या अंगावर कपडा नाही. आई स्वतःला चप्पल घेत नाही, लेकर शिकिती. तुला काय अक्कल आहे रे? कोणचा बॉल लागून गेल्यावर तू कुठला? मराठ्याच्या जीवावर मोठा झालेला पाकिटा घेऊ फुकट कीर्तन करतो का तू? तुला काय हाल आहेत आमच्या माहिती आहे का रे? काय स्टाईल होती बोलायची ती. मुंबईला मरच्या गेला, मुंबईला मरच्या गेला. तू काय कुठं का एखाद्या याच्यात होता काय गुडगुड्या? ते डोंगरावर भारताना हात करतोय ट्याव 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 ट्याव. तू काय एक पिक्चर काढू एखादा? तू आमच्या काय गोरगरीबाच्या नदी लागतो?